नमस्कार मित्रांनो, टर्निंग पॉईंट्स डे टू डे या चालू घडामोडी व्हिडिओ सिरीजमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे। आज आहे 7 सप्टेंबर। या दिवसाच्या करंट अफेअर्स आपण थोडक्यात पाहूया। भारताच्या प्रवीण कुमारनं ना पुरुषाच्या उंच उडी प्रकारात T64 जी प्रकार आहे त्यामध्ये ना भारताला सुवर्णपदक जिंकून दिलेलं आहे। टोकियो येथे ऑलिम्पिक जी स्पर्धा झाल्या होत्या त्यात देखील त्यानं रौप्य पदक जिंकलेलं होतं। आता पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेच्या समारोप सोहळ्यात पुरुष ध्वजवाहक म्हणून हरविंदर सिंग यांची निवड झालेली आहे। त्यानं काय तिरंदाजीमध्ये सुवर्णपदक पटकावून दिलेले आहे। या पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत तिरंदाजीमध्ये सुवर्णपदक पटकावणारा तो भारताचा पहिला खेळाडू बनलेला आहे। त्यानंतर आहे पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेतच महिला ध्वजवाहक म्हणून प्रीती पाल हिची निवड झालेली आहे। प्रीती पाल हिनं काय पॅरालिम्पिक स्पर्धेमध्ये 2 कांस्य पदकांची कमाई केलेली आहे। अशी कामगिरी करणारी अशी जी काही कामगिरी आहे 2 पदक जिंकण्याची ती पहिलीच महिला ॲथलेटिक्सपटू आहे पॅरिस पॅरालिम्पिक। ही जे ना पॅरा म्हणजे जे दिव्यांग व्यक्ती असतात त्यांच्यासाठी ही स्पर्धा असते, लक्षात असू द्या। पुढचा प्रश्न आहे मुख्यमंत्री योजना दूत। मुख्यमंत्री योजना दूत महत्त्वाचा आहे। ॲडव्हर्टाईज आली होती की याच्यामध्ये 10,000 रुपये देऊन शासनाच्या योजना आहेत ना त्या लोकांना सांगायच्या आहे। तर ह्या मुख्यमंत्री योजना दूतचं काय काम आहे किंवा कोणामार्फत अंमलबजावणी केली जाते ते पाहू। माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत ही अंमलबजावणी होणार आहे। राज्यात 50,000 जणांना योजना दूतांची निवड करून त्यांना दरमहा 6 महिन्यासाठी 10,000 रुपये देण्यात येणार आहे, लक्षात घ्या। काम मुख्यमंत्री योजना दूत शासनाच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती नागरिकांना देतील। मग काही पण असू द्या, ते लाडकी बहीण योजना असो, लाडका भाऊ असो किंवा शेतकऱ्यांच्या योजना असो, काही पण असो। यासाठी पात्रतेचे निकष काय तर वय 18 ते 35, कोणत्याही शाखेचा पदवीधर किंवा संगणक ज्ञान असणे आवश्यक आहे। महाराष्ट्राचा आदिवासी असं नाव पाहिजे होतं, बरोबर, म्हणजे रहिवासी असणं गरजेचं आहे, बरोबर। बँक खाते आधार क्रमांक संलग्न असणे आवश्यक आहे। पुढे पश्चिम बंगाल सरकारने विधानसभेत मंजूर केलेले कोणते विधेयक अखेर राज्यपाल आनंद बोस यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे विचारार्थ पाठवले? अपराजिता विधेयक। पुढे नेहरू द डिबेट्स अँड डिफाइन्ड इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? त्रिपुर दमन सिंग आणि आदिल हुसेन हे आहेत। पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत प्रवीण कुमारनं उंच उडी प्रकारात कोणते पदक जिंकले? तर ते सुवर्णपदक जिंकलेलं आहे। NSCचे MD आणि CEO कोण आहेत? आशिष कुमार चव्हाण। स्टार करा, याच्यावर येऊ शकतो प्रश्न। फुटबॉल इतिहासात 900 गोल करणारा पहिला खेळाडू कोण? क्रिस्टियानो रोनाल्डो। हे पण स्टार करा आणि महत्त्वाचा पॉईंट आहे। तुम्हाला चालू घडामोडी PDF पाहिजे असतील तर ह्या टेलिग्रामला जॉईन करा, तुम्हाला मिळून जाईल। बघा, क्लिक केल्यानंतर तुम्हाला ते दिसेल। आता माझं नेट बंद आहे त्यामुळे तसं होत असेल। ओके, व्हिडिओला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ।